कोल्हापुरातल्या राधानगरीमध्ये पावसाचा जोर वाढला। पावसामुळे मौजे चौके गावाला जोडणारा पूल गेला वाहून। पूल वाहून गेल्यानं पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद। जोरदार पावसामुळे कराड चिपळूण राज्य महामार्ग बंद। पावसामुळे रस्त्याचं काम सुरू असल्यानं पर्यायी रस्ता गेला वाहून। रस्ता वाहून गेल्यानं कोकणात जाणारी वाहतूक ठप्प। नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस। पावसाचा कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा फटका। पावसामुळे अनेक भाज्या झाल्या खराब। मुंबईच्या विक्रोळीमधल्या सूर्यानगर परिसरामध्ये धोकादायक डोंगराळ भाग। शिवसेनेकडून संरक्षक जाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात। शिवसेना सचिव राम रेपाळेंच्या हस्ते कामाचा शुभारंभ। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रांमध्ये चांगला पाऊस। तुळशी क्षेत्रात 66 मिलीमीटर पावसाची नोंद, तर वैतरणा धरणामध्ये 60 मिलीमीटर पाऊस। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणांच्या पाणी पातळीत वाढ। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये 5.45 टीएमसी पाणी साठा। 2 दिवसांच्या पावसामुळे पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ। मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे भाईंदर पश्चिमेकडील बेकरी गल्ली जलमय। घरात आणि दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। 27 गावं कल्याण डोंबिवली पालिकेविरोधात। 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांची मागणी। पुण्यातल्या चांदणी चौकात तेल गळतीमुळे वाहनांचा अपघात। तेल गळतीमुळे ट्रक उलटला, तर बसची ट्रकला धडक। जवळपास 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्याची माहिती। अपघातात बस चालक गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।